आणि मी इथे ब्लॉग संपवतो. तर चला येतो, बाय, राईड सेफ. काय बोलतो आपण ते. तर नमस्कार भावना, आपण आता इथे पोचलो आहे मारवे बीचला. माझ्या पाठी सगळा बीच आहे. आता आपण जाणार आहे त्या साईडला फेरीतून. आता फेरी येईल. आत्ताच एक फेरी गेली भरून, आता लेट झालो यायला. इथे आपल्याला जोगेश्वरीवरून यायला अर्धा तास लागला. तर त्या साईडला पॅगोड आहे आणि इथे फेरी इथे सोडते. इथून असं सगळं फिरायचं आहे. माझ्यासोबत काही मित्र आहेत, 5-6 जण आहेत आम्ही लोक. अनिकेत, अभिषेक, सुयोग, सुशांत आणि रुपेश. तर आपण गाड्या पार्किंग आता वरती केल्या आहेत. ते तिथे आता पब्लिक उभे आहे सगळीजणं. तर आता जाताना आपण फेरीमधून जाणार आहे. तर फेरीमधून आपण बघू कसं जायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच. तर चला डायरेक्ट भेटू आपण फेरीमध्ये. तर मित्र, आता आपण फेरीतून आलो आहे या साईडला. तुम्ही फेरीचे दृश्य बघितलं असेल. मजा आली जरा फेरीमध्ये. गाडी चढवायला नाही भेटली मला, ती जमत नव्हती. पहिल्यांदा फेरीमधून गाडी टाकली. तर आता अर्धी जणं पुढे गेल्यात, 2 जणं पाठी आहेत. गाडी पुढे घेऊन गेला अनिकेत. तर जाऊया आता आपण. आणि पुढे फिरण्यासारखं खूप काय काय. तर अभिषेकला विचारूया पुढे फिरण्यासारखं काय काय पुढे फिरण्यासारखं. पुढे फिरण्यासारखं मठ आहे एक, पण आता रस्ता खराब आहे. तर विचार करतो जाऊया की नको जाऊया. अच्छा, आणि या साईडला काय समोर? या साईडला समोर बीच आहे. कोणता बीच आहे आपला? मारवे. अच्छा, तर बघूया आता. मठात गेलो महाराजांच्या, तर मठामध्ये जाऊया. इथे मठ आहे, गगनगिरी महाराजांचा मठ आहे. आश्रम ह्या साईडला आहे. समुद्र सिद्धी स्थळ मनोरी मालाड. आता बघू मठाचा रस्ता. तर 1 मिनटं, रस्ता तुम्हाला दाखवतो. रस्ता पूर्ण म्हणजे काम चालू आहे. तर आता बघू. या साईडला बीच आहे बोलतात. तर चला भेटू आपण डायरेक्ट.
नमस्कार मित्रांनो. नाही, त्या बीचवर आलो होतो जरा फोटो काढायला, फोटो सेशन चालू होतं. तर आता निघालो आहे माझ्याबरोबर आणि तिथे अजून फोटोच काढतो आहे बघा. तर आपण आता बाहेर जाऊया. भूक पण खूप लागली आहे, जरा पेटपूजेचं काहीतरी करून. तर डायरेक्ट तुम्हाला मी गाडीवर भेटेन. तर इथे काही चुकीमुळे माईक बंद झालेला, तर मी इथे सांगण्याचा एवढा प्रयत्न केला की अगोदर आपण पेटपूजा करायला जाणार होतो. तर प्लॅन चेंज होऊन आम्ही इथे पॅगोडाला आलो. तर पॅगोडाचे काही नियम आणि वेळ काळ आहे ती आपण पहिला बघून घेऊ. तर हा पॅगोडा सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतो. प्रवेश फ्री आहे, एंट्री फ्री आहे. हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे. ह्याची उंची 325 फूट आहे. ह्याच्या बांधकामाची सुरुवात 2000 साली केली आणि हा बांधकाम पूर्ण झालं 2008 साली. इकडे कॅमेरा अलाउड नाही आहे, शूटिंग करायला चान्स नाही आहे, पण मला जमेल तसं मी वरती जाऊन शूटिंग करतो. तर चला आता आपण वरती जाऊ, काय आहे ते वरती बघू, कारण मी पण फर्स्ट टाईमच आलो आहे. कसं वाटतं इथे येऊन? तर आता आवारात जरा फिरूया, एक राऊंड मारून येऊया. जरा निसर्ग पण मस्त आहे, ते महिन्यातून किंवा 2 महिन्यांनी एकदा ठीक वाटतं नाही ते. तर मस्त वाटतं जरा इथे, आणि स्वच्छता पण खूप चांगली आहे. दुसरी बाजू जरा चांगलं वाटतं. तर आता आपण वरच्या दिशेने जातो आहे. आतमध्ये, त्याच्या आतमध्ये काय मला पण अजून माहीत नाही, मी पहिल्यांदा आलो आहे इथे. मी सगळीजण आता वरती गेलेत. तर आता बघूया काय होतं आहे आतमध्ये, कसं आहे. मी पण एक्सायटेड आहे खूप. गेट नंबर 1 आहे, सगळ्यात मोठा गेट, आणि समोरच हवे असा स्तंभ आहे. तुम्ही याचा व्ह्यू बघू शकता. आता आपण घरच्या दिशेने रवाना होऊया. तर तुम्ही आता पॅगोडाचं दर्शन बघितलं असेल, पॅगोडा बघितला असेल कसा आहे तो आतमधून. आणि आतमधून एवढा दाखवायला नाही भेटला, पण बाहेरून म्हणजे जेवढं शक्य झालं तेवढं दाखवण्यात आलं, कारण तिथे अलाउड तर एवढं नव्हतं. तर आता भूक पण खूप लागली आहे, आणि कारण मध्ये प्लॅन चेंज झाला म्हणून जरा वेगळा ह्या साईडला आलो. तर आता घरच्या दिशेने जाऊया. तर मी आता ब्लॉग इथे थांबवतो.
आणि तुम्हाला भेटतो दुसऱ्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला येतो, बाय. काळजी घ्या, बी सेफ, राईड सेफ. आणि कंटेंट आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला येतो.